सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर एकाच दिवशी दोन विविध अपघात घडल्याची घटना घडली। या अपघातात एक दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर डाळंबी कोळंबी नजीक पहाटेच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट वेगाने जाणाऱ्या आयशर गाडीने अचानक पलटी घेतल्याची घटना ताजी असतानाच त्याच ठिकाणी दिनांक 27 डिसेंबर शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मूर्तिजापूरवरून अकोलाच्या दिशेने जात असलेल्या दुचाकी क्रमांक MH28BC 8482 ला मागून सुसाट वेगाने येत असलेल्या चारचाकी कार क्रमांक MH28 5987 ने जबर धडक दिल्याने शेगाव येथील शकील नामक दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली। तर या अपघातात शकील या दुचाकीस्वारासोबत असलेल्या त्याच्या सहकार्यास गंभीर दुखापत झाल्याचे वृत्तही समोर आले असून शकील हा शेगाववरून सोनोरी येथे असलेल्या मदारशेत शिकत असल्याचे नातेवाईकांना भेटण्याकरता आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या सदस्यांनी धाव घेत जखमीला तातडीने अकोला येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सतीश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव पोलीस करीत आहे। जागर जनस्थान करता कॅमेरामन अमय आगळेकर सह प्रतीक कुरेकर, अकोला।